नमस्कार, मी शिल्पा. झटपट बातम्यांमध्ये आपलं स्वागत. चेहरा भोळा, भानगडी 16, चेहऱ्यावर जाऊ नका, आम्ही इतकी वर्ष फसलो, शिंदेंचा ठाकरेंना टोला. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, आम्ही बोललो ते सर्व देणार आहोत, फक्त थोडी परिस्थिती सुधारू द्या, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. राणाला आणणे भारताचा मोठा विजय, आता डेव्हिड हेडली, हाफिज सईदचा नंबर, पीएम मोदीचेही केले कौतुक. तहूर राणाला भारतात आणले जाणे हा मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया 26/11च्या हल्ल्यातून वाचलेल्या व्यक्तींनी दिली आहे. 2008 मध्ये मुंबई आतंकी हमल्याचा मास्टर माइंड तहूर राणा याची दिल्लीत पटियाला हाऊस कोर्टामध्ये न्यायालयीन सुनावणी झाली. NIA कोर्टाने दिली 18 दिवसाची रिमांड. IPLमध्ये सगळ्यात यशस्वी कप्तान पुन्हा सांभाळेल कमान. IPLमध्ये 100हून जास्त मॅच जिंकणारा फक्त एकच कप्तान आहे, तो म्हणजे महेंद्रसिंग धोनी. गायकवाड पूर्ण सीझनमधून बाहेर. दिल्लीने RCBकडून हिसकावला विजय, कॅपिटलचा सलग 4था विजय, KL राहुल ठरला हिरो. RCB वर्सेस DC, KL राहुलचा क्लास. DLS टार्गेट डोक्यात ठेवून हेजलवूडची धुलाई, मग सिक्सर मारत जिंकली मॅच. लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये आणि शेतकरी कर्जमाफी कधी करणार? राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत केले विधान. व्हायरल होण्यासाठी रेल्वे पटरीच्या मध्ये झोपला युवक, वरून जाणाऱ्या रेल्वेचा काढला व्हिडिओ. 1-2दा चूक झाली तर समजून घेऊ, तिसऱ्या वेळी चुकी झाल्यास माफी नाही तर मंत्रिपद बदलू, असा अजित पवारांचा वादग्रस्त विधाने करणाऱ्यांना इशारा. नवीन आधार ॲप लॉन्च होणार, फक्त चेहऱ्याने होईल ओळख, धोकाधडीला लागेल नियंत्रण, आता फोटोकॉपी आणि कार्डपासून मिळेल मुक्ती. भारतीय अर्थव्यवस्था 2025 मध्ये 6.1% दराने वाढेल. नवीन अमेरिकेत टॅरिफ पॉलिसीचा असर. आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या पंचतारांकित हॉटेलला भीषण आग, आगीत संपूर्ण हॉटेल जळून खाक. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात माझी निर्दोष मुक्तता करावी, असं वाल्मिक कराड यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला. 24 एप्रिल रोजी होणार सुनावणी. UP बिहारमध्ये अवकाळी पावसामुळे 17 जणांचा मृत्यू, तर 10 राज्यांमध्ये जोरदार वारा उधाण्याचा हवामानाचा अंदाज. मुस्लिम पर्सनल लॉचा वक्फ बचाव अभियान आजपासून सुरू, नवीन कायद्याविरोधात 1 करोड हस्ताक्षर करणार, असं ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने सांगितलं. तर वक्फ बचाव संविधान बचाव असं या अभियानाचं नाव आहे. समाजातल्या कोणत्याच घटकाला न्याय देऊ शकत नसाल तर राज्यातल्या मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, असं शिवसेना उभाटाच्या प्रवक्त्या श्री शेळके यांचं वक्तव्य. चैत्र शुद्ध चतुर्दशीनिमित्त एकविरा देवी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी, उद्या पार पडणार रथोत्सव. संविधानातील सगळ्या मूल्यांना बाजूला टाकण्याचं काम सत्ताधिकाऱ्यांकडून केलं जात आहे, असं हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान. गाणं म्हणण्यापलीकडे मंगेशकर कुटुंबियांचं काहीही योगदान नाही, असं विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. शिवाजी महाराजांचं राष्ट्रीय स्मारक दिल्लीत व्हावं, असं उदयनराजे भोसले यांचं वक्तव्य. चित्रपटाचा समाजावर काही वेगळा परिणाम होणार का, याची शहानिशा केली जाते. चित्रपटातून कुठे तेढ निर्माण होणार नाही, असं अजित पवार यांनी सांगितलंय. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर येथील दूषित पाण्याने मृत पावलेल्या मुलींच्या कुटुंबियाची घेतली भेट.